नमस्कार विद्यार्थी मित्रांनो. चॅप्टर पहिला लिव्हिंग वर्ड अँड क्लासिफिकेशन ऑफ मायक्रोवेव्स याचा दुसरा भाग आज पाहूया. तर बघा, आपण काल पाहिलं होतं की रॉबर्ट विटकर यांनी लिव्हिंग ऑर्गॅनिझम हे 5 ग्रुपमध्ये डिवाइड केलं होतं आणि 5 ग्रुपमध्ये डिवाइड केल्याच्या नंतर त्याचे क्रायटेरिया पाहिले होते. क्रायटेरिया पाहिल्याच्या नंतर आपण त्याचा जो टेबल आहे क्रायटेरिया झाल्याच्या नंतर लिव्हिंग किंगडम सिस्टम जी आहे क्लासिफिकेशनची ती पाहिली होती. आता याच्यामध्ये किंगडम सिस्टम जे आपण 5 पाहिले होते ते किंगडम पहिलं होतं किंगडम मोनेरा, दुसरं होतं प्रोटिस्टा, तिसरं होतं फंगी, चौथं होतं प्लांटी आणि पाचवं होतं ॲनिमलिया. तर आज आपण हे 5 जे किंगडम आहेत ते आज अभ्यासणार आहेत. तर चला मग पाहूयात किंगडम मोनेरा. ट्राय दिस, करून पहा. Activity Kingdom first Monera activity, take a small drop of curd or buttermilk on a clean glass slide. एका स्वच्छ काचपट्टीवर दही किंवा ताकाचा अगदी लहान थेंब घ्या. डायल्यूट इट विथ लिटल वॉटर, थोड्या पाण्याबरोबर मिसळून त्याला विरल करा किंवा विरलन करा. केअरफुली कीप अ कवर स्लिप, ऑब्झर्व इट अंडर अ हाय पॉवर ऑफ कंपाऊंड मायक्रोस्कोप. ही सूक्ष्मदर्शिकेखाली काळजीपूर्वक ठेवा आणि त्याचं निरीक्षण करा. व्हॉट डिड यू सी, तुम्हाला काय दिसले? मूव्हिंग स्मॉल रॉड लाईक मायक्रोवेव्स आर मूव्हिंग स्मॉल रॉड लाईक मायक्रोवेव्स लॅक्टोबॅसिलस बॅक्टेरिया. यातील हालचाल करणारे अगदी लहान काडीसारखे जे सूक्ष्मजीव आहेत तेच कोणते आहेत? लॅक्टोबॅसिलिया जीवाणू आहेत. आता याचे कॅरेक्टरिस्टिक्स, याचे वैशिष्ट्य काय ते बघा. ऑल टाइप ऑफ बॅक्टेरिया अँड ब्ल्यू ग्रीन अल्गी आर इन्क्लुडेड इन द किंगडम मोनेरा. मोनेरा सृष्टीत सर्व प्रकारच्या जीवाणूंचा व नीलहरित शैवालांचा समावेश होतो. आता याचे कॅरेक्टरिस्टिक्स, याची लक्षणं काय ते बघा. ऑल द ऑर्गॅनिझम्स आर युनिसेल्युलर, हे सर्व एकपेशीय असतात. दुसरा मुद्दा, दे मे बी ॲटोट्रॉपिक और हेटरोट्रॉपिक, ते स्वयंपोषी किंवा परपोषी असतात. तिसरा मुद्दा, दीज आर प्रोकॅरियोटिक सेल विदाउट अ डिस्टिंक्ट न्यूक्लियस और सेल ऑर्गॅनिल्स, हे आदिकेंद्रिके असून पटलबद्ध केंद्रक किंवा पेशी अंगके नसतात. यांना सेल ऑर्गॅनिल्स म्हणजेच पेशी अंगके नसतात. आता दुसरा बघा, किंगडम प्रोटिस्टा. कृती बघा. प्रिपेअर अ टेम्पररी माउंट ऑफ 1 ड्रॉप ऑफ द पॉन्ड वॉटर ऑन अ ग्लास स्लाइड. एखाद्या डबक्यातील म्हणजे साठलेल्या पाण्याचा एक थेंब घ्यायचा आहे आणि तो ऑब्झर्व इट अंडर द लो पॉवर अँड हाय पॉवर ऑफ मायक्रोस्कोप, कमी पॉवरची आणि जास्त पॉवरच्या सूक्ष्मदर्शिकेखाली हे पाहायचं आहे. You will find some motile microwaves with irregular shapes. These are amoeba. अनियमित आकाराचे सूक्ष्मजीव याच्यामध्ये हालचाल करताना दिसतात. तो सूक्ष्मजीव म्हणजे काय तर अमिबा होय. याची लक्षणं बघा. प्रोटिस्टा आर सिंगल सेल्ड ऑर्गॅनिझम विथ वेल डिफाइंड न्यूक्लियस इनक्लोज्ड इन अ न्यूक्लिअर मेम्ब्रेन. प्रोटिस्टा सृष्टीतील सजीव एकपेशीय असून, सिंगल सेल्ड ऑर्गॅनिझम एकपेशीय असून पटलबद्ध म्हणजेच वेल डेफाइंड न्यूक्लियस इनक्लोज्ड इन अ न्यूक्लिअर मेम्ब्रेन, म्हणजे याच्यामध्ये पटलबद्ध केंद्रक असतं. दे हॅव शुडोपोडिया और हेअर लाईक अ सिलिया और वाईप लाईक अ फ्लॅगिला फॉर लोकोमोशन. यांना हालचालीसाठी प्रचलनासाठी छदमपाद म्हणजे काय? शेपटीसारखा आकार असं, शेपटीसारख्या आकाराचं, पण त्याचं स्ट्रक्चर कसं असतं? ते केसासारखं असतं. त्यांना रोमके किंवा कशाबिका असं म्हणतात. तिसरा मुद्दा बघा, ॲटोट्रॉपस. एक्झाम्पल, युग्लिना वॉल्वॅक्स कंटेन द क्लोरोप्लास्ट. हेटरोट्रॉफ एक्झाम्पल, अमिबा पॅरामेशियम. स्वयंपोषी उदाहरणार्थ युग्लिना किंवा मग वॉल्वॅक्स. पेशीत हरितद्रव्य
असतात. हरितद्रव्य असल्यामुळे काय करतात ते स्वतःचं अन्नपदार्थ स्वतः तयार करतात. आणि त्याच्यामध्ये हेट्रोफॉस म्हणजेच काय तर परपोषीची उदाहरणं आहेत पॅरामेशियम, अमिबा इत्यादी. तर आकृती दाखवली आहे बघा. वेल्वेक्सची आकृती दाखवली आहे, पॅरामेशियमची आकृती दाखवली आहे, अमिबाची दाखवली आणि युग्लिनाची पण दाखवलेली आहे. तर आता किंगडम थर्ड फंगी. तर कृती बघा, फंगी कशी असते बघा. रायझॉइड्स त्याच्यामध्ये दाखवलं आहे, हायफा दाखवलं आहे, अफोलिसिस दाखवलं आहे, स्पोरंजियम दाखवलं आहे, कोलोमेला दाखवलं आहे, स्पोरंजिओफोर दाखवलेलं आहे. ही झाली फंगीची आकृती. तर कृती बघा, ॲक्टिव्हिटी. टेक अ मॉइस्ट piece of bread or भाकरी and keep it in a container with lid for 2 to 3 days. काय करायचं, पावाचा किंवा भाकरीचा तुकडा ओलसर घ्यायचा आहे आणि एका डब्यात ठेवून तो काय करायचा आहे, झाकण लावून 2 ते 3 दिवस लावून ठेवायचा आहे. आफ्टर 2 to 3 days a fine cotton thread like a tuft is found growing on the surface of the bread. एक कापसासारखा पांढरा तंतू वाढलेला त्या भाकरीच्या पावाच्या तुकड्यावर आपल्याला दिसायला लागेल. Prepare a temporary mount of few threads from this culture and observe it under the microscope. यातील काही तंतू काय करायचे, काचपट्टीवर घेऊन सूक्ष्मदर्शिकेखाली आपल्याला याचं निरीक्षण करायचं आहे. इन्स्टिट्यूशनल वर्क बघा, काही संस्थांची कार्य बघा. नॅशनल इन्स्टिट्यूट ऑफ व्हायरोलॉजी, राष्ट्रीय विषाणू संस्था पुणे, is involved in a research of viruses. This constituent has been founded in 1952 under the jurisdiction of Indian Council of Medical Research. भारतीय वैद्यकीय संशोधन व संशोधन परिषदेच्या अंतर्गत 1952 साली या संस्थेची स्थापना करण्यात आली होती. तर पुढे बघा, फंगीची कॅरेक्टरिस्टिक्स. पहिला मुद्दा आहे, दीज आर नॉन ग्रीन इकॅरियोटिक हेटरोट्रॉपिक ऑर्गॅनिझम. कवकसृष्टीत परपोषी, असंश्लेषी व दृश्य केंद्रिकी सजीवांचा समावेश होतो. सेकंड पॉईंट आहे, मोस्ट ऑफ देम आर सॅटोट्रॉफस, दे फीड अपॉन द डिकिंग ऑर्गॅनिक मॅटर. बहुसंख्य कवके हे मृतोपजीवी असतात, कुजलेल्या कार्बनी पदार्थांवर जगतात. मृतोपजीवी म्हणजे काहीतरी एखादी सजीव असेल आणि तो जर डेड झाला किंवा मृत्युमुखी पडला तर त्याच्यावरती ही बुरशी वाढायला सुरुवात करते, म्हणजेच डिकिंग ऑर्गॅनिक मॅटर्स. देअर सेल वॉल इज अ मेडअप ऑफ टफ अँड कॉम्प्लेक्स शुगर कॉल्ड द चिटिन. कवकांची पेशीभित्तिका कायटिन या जटिल शर्करेपासून बनलेली असते. हे कायटिन शब्द आहे, सॉरी चिटिन म्हणलो मी. चौथा मुद्दा बघा, सम फंगी आर थ्रेड लाईक अँड मेनी न्यूक्लिया आर प्रेझेंट इन द सायटोप्लाझम. काही कवके तंतुरूपी असून कशी असतात, थ्रेड लाईक म्हणजे तंतुरूपाशी. यांच्या पेशीद्रव्यात असंख्य केंद्रके असतात, म्हणजेच मेनी न्यूक्लियस आर प्रेझेंट इन द सायटोप्लाझम. आता फिफ्थ पॉईंट बघा, एक्झाम्पल्स. बेकर्स ईस्ट. बेकरीमध्ये जे ईस्ट वापरलं जातं ते ईस्ट, ते एक फंगीचाच प्रकार आहे. ॲस्पार्गिल्स, फंगस ऑन दी कॉर्न. मक्याच्या कणसावर जी बुरशी वाढते त्याला ॲस्पार्गिल्स असं म्हणतात. पेनिसिलियम, मशरूम्स. पेनिसिलियम आणि भूछत्रे म्हणजेच मशरूम ही पण काय तर फंगीचीच एक्झाम्पल्स आहेत. The many systems of the classification are introduced after the Whitaker's his 5 kingdom system in widely accepted. विटकर नंतर वर्गीकरणाच्या काही पद्धती मांडल्या गेल्या, तरी आजही अनेक शास्त्रज्ञ विटकरची जी 5 किंगडम पंचसृष्टी जी वर्गीकरणाचं प्रमाण जे आहे ते सर्व जगाने आत्मसात केलेलं आहे. आजच्या पुरतं एवढंच. उरलेला भाग पुढील भागात.